नमस्कार. लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी. साखरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम. उमरखेड तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये गेल्या 6 ते 7 वर्षापासून बंद पडलेले सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षीपासून पुन्हा चालू झालेले आहेत. या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य यांनी कार्यक्रम घडून आणण्यासाठी अथोक परिश्रम घेतलेले आहेत. या शाळेची दुरावस्था पाहून हळूहळू गावकरी सुद्धा शाळेकडे दुर्लक्ष करू लागले होते. परंतु नवीन शिक्षक वृंद आणि नवनियुक्त शाळा समितीमुळे जणू काही या शाळेला नवचैतन्य मिळाले. खो खो खेळामध्ये सुद्धा साखरा टीमने फायनल गाठून उत्कृष्ट खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन केले होते. शिक्षकांनी स्वखर्चाने म्युझिक बॉक्स आणून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून साखरा ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठलराव वानखेडे यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांना शाळेसाठी ग्रामपंचायतला साऊंड सिस्टीमची मागणी केली. ग्रामसेवक, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ही मागणी मान्य केली. या शाळेमधील बंद पडलेले सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा चालू झाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
भाय मराठीला आपल्या बोलीला